श्री स्वामी समर्थ। यंदा 30 एप्रिलला बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे। अक्षय तृतीया या नावामध्येच आहे। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, कधीही नाश न पावणारे। तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी। वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी अक्षय तृतीया येत असते आणि हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो। हा जो अक्षय तृतीयेचा दिवस आहे तर हा अत्यंत खास दिवस मानला जातो। वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो। ज्याप्रमाणे इतर काही शुभ मुहूर्त आहेत, जसं की गुढीपाडवा आहे, दिवाळी पाडवा आहे, तसाच अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तर तो सुद्धा अतिशय शुभ असतो। बरेचसे लोक या दिवशी सोन्याची खरेदी करतात, चांदी खरेदी करतात, घर खरेदी करतात, वाहन खरेदी करतात। मोठमोठे आर्थिक व्यवहार सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जातात। त्याचप्रमाणे बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या दिवशी केल्या जातात। स्वतः विष्णूंनी नारदाला सांगितलेले आहे की मनुष्य या दिवशी जे काही करेल त्याचे अक्षय फळ त्यास प्राप्त होईल। जर एखाद्या व्यक्तीने या दिवशी चांगले कार्य केले तर त्याचे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे शुभफळ त्याला प्राप्त होते। परंतु त्याच व्यक्तीने जर काही चुका केल्या किंवा जर काही वाईट गोष्टी केल्या तर याचे दुष्परिणाम सुद्धा अक्षय असे राहत असतात, जे कधीही संपत नाहीत आणि आपल्याला या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असते। आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी काहीही झाले तरी आपल्याला काही अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत। अगदी कोणी कितीही मागितल्या तरी सुद्धा या वस्तू द्यायच्या नाहीत, अन्यथा दुर्भाग्य, दारिद्र्य आपली पाठ सोडणार नाही। आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर त्यामध्ये वाढ होईल। अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अक्षय तृतीयेला आपण इतरांना देऊ नयेत, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो, परंतु कधी-कधी आपल्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही। आपण खूप मेहनत करतो, परंतु त्याचे फळ आपल्याला लाभत नाही। आपल्या सभोवतालच्या काही सकारात्मक लहरी किंवा नकारात्मक लहरी यासाठी कारणीभूत ठरत असतात। काही वस्तू अशा आहेत की ज्या सकारात्मकता निर्माण करतात, तर काही वस्तू अशा आहेत की ज्या नकारात्मकता निर्माण करतात। आपण इतरांना नेहमीच मदत करत असतो, दानधर्म करत असतो, परंतु अशा काही वस्तू आहेत ज्या इतरांना चुकूनही देऊ नयेत। जीवनामध्ये सर्वजण जे आहेत तर ते पैसा कमवण्यासाठी धडपड करत असतात। आपल्याकडून जर काही ठराविक दिवशी काही चुका होत गेल्या तर मात्र आपली कोणतीही पूजा, उपासना फलदायी होत नाही। घरामध्ये पैसा पुरत नाही, माता लक्ष्मी नाराज होते, कर्ज भेटत नाही। त्याचप्रमाणे त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला भोगावे लागत असतात। आणि म्हणूनच काही वस्तू आहेत ज्या आपल्याला इतरांना काहीही झाले तरी किंवा कोणी कितीही मागितलं तरी सुद्धा आपल्याला द्यायच्या नाहीत। तर त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे उधार पैसे। एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आपण पैसे उधार देतो, उसने देतो, परंतु ते पैसे वेळेमध्ये परत येत नाहीत। किंवा पैसे आपण इतरांना वाटत असतो की बघा, कधी-कधी आपल्याकडे जर पैसे आले तर आपण लगेचच तुला हे पैसे ठेव म्हणून देत असतो, परंतु हा एक प्रकारे माता लक्ष्मीचा अपमान असतो। आपल्याकडे जी लक्ष्मी आलेली आहे तर ती आपल्याकडे आपल्याला स्थिर ठेवायची आहे, ती उगीचच याला त्याला वाटत बसायची नाही। त्याचप्रमाणे आपण एखाद्याला उधार पैसे देतो, परंतु आपल्याला जेव्हा गरज असते तर नेमकं गरजेच्या वेळेला ते पैसे जे आहेत तर ते आपले असून सुद्धा आपल्याला वापरायला मिळत नाहीत। म्हणूनच आपल्याला काहीही झालं तरी या दिवशी उधार पैसे हे अजिबात कोणालाही द्यायचे नाहीत। कारण आपण जर पैसे इतरांना दिले तर एक प्रकारे आपण माता लक्ष्मीचा अपमान करतो। आपली लक्ष्मी जी आहे तर ती स्वतः होऊन आपण दुसऱ्याच्या हाती सोपवत असतो। म्हणून काही झाले तरी उधार पैसे द्यायचे नाहीत। याचप्रमाणे आपले सोन्याचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत। सोन्याच्या दागिन्यांमध्ये सुद्धा आपल्या माता लक्ष्मीचा वास असतो, कारण सोनं जे आहे तर त्याला सुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो। सोन्याचे दागिने जे आहेत तर ते आपली एखादी शेजारी नसेल, नातेवाईक असेल किंवा मैत्रीण असेल आणि तिला जर ते आवडले आणि या दिवशी जर तुमच्याकडे ते दागिने ती मागायला आली तर तुम्हाला स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे, परंतु आपले सोन्याचे दागिने म्हणजे आपली लक्ष्मी ही चुकूनही इतरांना या दिवशी द्यायची नाही। याचप्रमाणे आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घरातील जे धने आहेत तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत। धने जे आहेत तर ते देवीला, लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत। धने म्हणजे एक प्रकारे आपले धन असते, तर असे हे अख्खे धने जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला कोणालाही द्यायचे नाहीत।
त्याचप्रमाणे आहे ते म्हणजे हळद. हळदसुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आपल्या घरातील हळद असेल किंवा हळकुंड असेल तर ते सुद्धा अजिबात द्यायचं नाही. माता लक्ष्मीला प्रिय असलेली लवंग आणि वेलची या दिवशी कोणी कितीही मागितलं तरी अजिबात इतरांना द्यायची नाही. जर तुम्ही या दिवशी आपल्या घरातील लवंग, वेलची ही इतरांना देत असाल तर आपली कुलदेवी नाराज होते. त्याचप्रमाणे आपल्यावरती कर्ज असेल तर त्यामध्ये वाढ होते, कर्ज फिटत नाही, आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात. तसेच आपल्याला या दिवशी धारदार ज्या वस्तू आहेत तर त्या इतरांना द्यायच्या नाहीत. जसं की सुई असेल, कात्री असेल, चाकू असेल, तर अशा धारदार वस्तू जर या दिवशी इतरांना दिल्या तर नात्यामध्ये कटुता निर्माण होते. आपल्या घरातील जे सदस्य आहेत तर त्या सदस्यांमध्ये मतभेद जे आहेत तर ते निर्माण होतात आणि घरामध्ये कलह होऊ शकतात. म्हणून धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे आपण आपल्या घराच्या साफसफाईसाठी जो झाडू वापरतो तर तो झाडूसुद्धा लक्ष्मी स्वरूप असतो. तो सुद्धा इतरांना कधीही देऊ नये. आपल्या घरातील जे पेन आहे म्हणजे आपण ज्या पेनने लिहितो तर तो पेनसुद्धा कधीही इतरांना देऊ नये आणि इतरांचा पेनसुद्धा आपल्याला वापरायचा नाही. कारण यामुळे सुद्धा आपली जी काही सकारात्मकता असते किंवा नकारात्मकता असते तर ती इतरांकडे जात असते. तसेच या दिवशी चुकूनही आपला रुमाल जो आहे तर तो इतरांना देऊ नये. आपण आपल्या अंगावरचे कपडे जे आहेत तर ते न धुता चुकूनही आपल्याला इतर व्यक्तीला द्यायचे नाहीत. इतर व्यक्तीला जे आपण कपडे देतो तर ते नेहमी स्वच्छ आणि धुतलेले असावेत. आपण आपल्या अंगावरून काढलेले कपडे चुकूनही इतरांना द्यायचे नाहीत. अगदी आपल्याकडे पाहुणे जरी आले तरीसुद्धा आपण वापरलेले कपडे किंवा आपण वापरलेले बेडशीट हे त्यांना देऊ नये. तर त्यांच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा बेडशीट जे आहे तर ते ठेवायचं आहे. तसेच या दिवशी संध्याकाळच्या वेळेला दूध असेल, दुधाचे पदार्थ असतील म्हणजे बघा दही, ताक, त्याचप्रमाणे आपल्या घरातील तेल आहे, मीठ आहे तर हे सुद्धा कोणासही देऊ नये. यामुळे माता लक्ष्मी घरातून काढता पाय घेते. वास्तुदोष जे आहेत तर ते सुद्धा निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे साखर जी आहे तर ती सुद्धा तिन्ही सांजेच्या वेळेला अजिबात आपल्याला इतरांना द्यायची नाही. आपले जे घड्याळ आहे तर ते घड्याळ जे आहे तर यामध्ये खूप मोठी सकारात्मकता असते. घड्याळ जे आहे तर ते आपले भाग्य दर्शवते. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपले घड्याळ हे इतरांना देतो, मित्रमैत्रिणींना देतो, परंतु या दिवशी चुकूनही आपले घड्याळ जे आहे तर ते इतरांना देऊ नये. आपण जर आपले घड्याळ इतरांना दिले तर एक प्रकारे आपण आपलं भाग्य जे आहे तर ते इतरांना देत असतो. तर अशा काही वस्तू आहेत ज्या या दिवशी चुकूनही इतरांना देऊ नयेत. याचप्रमाणे अक्षय तृतीयेचा दिवस हा दानधर्म करण्यासाठी अत्यंत खास दिवस असतो. परंतु दान स्वरूपामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र आपण दान करू नये, धारदार वस्तूंचे दान करू नये. तसेच काळ्या वस्तूंची खरेदी करणे, धारदार वस्तू जसं की चाकू असेल, कात्री असेल, सुई असेल तर अशा वस्तू खरेदी करून घरी आणणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. प्लास्टिकच्या वस्तूंची खरेदी करणे व दान स्वरूपामध्ये प्लास्टिकच्या वस्तू देणे तर हे सुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे.